नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छोट्या पडद्यावरील विविध भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री माधवी निमकर हिने आता बिझनेस वुमन होण्याचा निर्णय घेतला. अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यानंतर तिने उद्योजकतेकडे पाऊल टाकले आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी या भूमिकेमुळे घराघरात पोचलेली माधवी आता बिझनेस वुमन म्हणून नवी ओळख निर्माण करणार आहे. माधवी निमकरने तिच्या नव्या हॉटेलची घोषणा केली. माधवी निमकर हिने स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. माधवीने कल्याणमस्तू नावाचं हॉटेल सुरू केल्याची घोषणा केली. अभिनेत्री म्हणून मालिका विश्व गाजल्यानंतर तिने बिझनेस वुमन म्हणून नवा प्रवास सुरू केलाय. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत तिने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. सोमवारी तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये ती म्हणाली, आजपर्यंत कलाकार म्हणून प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. माझ्या कामाचं कौतुक केलं आणि खूप आशीर्वाद दिले. त्यामुळे मी एक नवीन सुरुवात करत आहे. काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येत आहे. अशी पोस्ट करत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली. त्यानंतर आता ती हॉटेल व्यवसाय करत असल्याचं तिने जाहीर केलं. माधवीने मंगळवारी तिच्या नव्या व्यवसायाची अधिकृत घोषणा केली. कल्याण पश्चिम येथे तिचे कल्याणमस्तू हे नवीन हॉटेल सुरू असून कल्याणमस्तू स्वाद आणि आशीर्वाद या टॅगलाईनसह तिने उद्योजकतेच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. माधवीच्या या नव्या व्यवसायावर मनोरंजन विश्वातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री गिरिजा अभिनंदन, ताई मीनाक्षी राठोड अभिनंदन, तर भक्ती अरे वा अभिनंदन अशा कमेंट्स करत तिला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान माधवीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी मालिका विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. हम तो तेरे आशिक है, स्वप्नांच्या पलीकडे, सुख म्हणजे नक्की काय असतं यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिच्या भूमिका विशेष गाजल्या. सध्या ती स्टार प्रवाहावरील तुझ्या सोबतीने या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करीत असून अभिनयासोबत आता ती उद्योजक म्हणून नवीन इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहे.